विठ्ठलाच्या वारीत भक्तीचा गजर असतो, पण आता मंत्रालयात घुमतोय तंत्रज्ञानाचा आवाज। ही आहे टेकवारी 2.0, जिथे फाईल्सचा ढीग नाही तर डेटाची शक्ती बोलणार आहे। 10 लाख सरकारी कर्मचारी AI आणि हायटेक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहेत। महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्रांतीचा हा बिगुल नक्की काय आहे पाहूयात। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कामात आधुनिकतेचा तडाखा देण्यासाठी टेकवारी 2.0 हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे। 4 मे ते 8 मे दरम्यान मंत्रालयात हे तंत्रज्ञानाचं प्रदर्शन भरणार आहे। काय आहे टेकवारी पाहूयात। हे केवळ एक प्रदर्शन नाही तर 10 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणारी एक चळवळ आहे। यामध्ये आरोग्य, प्रशासन आणि AI यावर विशेष भर दिला जाणार आहे। याची काही ठळक वैशिष्ट्यही आहेत, तेही पाहूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे WhatsApp वरून सेवा पुरवणं। मेटा कंपनीने असा प्लॅटफॉर्म आणला आहे जिथे लोक फक्त व्हॉइस कमांड देऊन वीज बिल किंवा पोलीस मदतीसारख्या सेवा मिळवू शकतील। आणि दुसरं म्हणजे AI चा वापर। फ्लॅम AI सारख्या प्लॅटफॉर्ममुळे सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचेल। तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य। केवळ मशीन नाही तर माणसावरही लक्ष मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावावर उपाय सुचवले जाणार आहेत। नीती आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत यांच्यासारख्या दिग्गजांनी यात मार्गदर्शन केलं आहे। प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत हे प्रशिक्षण थेट प्रक्षेपणाद्वारे पोहोचवलं जात आहे। आता सरकारी बाबू फक्त सह्या करणार नाहीत तर हायटेक गॅजेट्स वापरून तुमची कामं झटपट निकाली लावणार आहेत। फाईल्सचा प्रवास लाल फितीच्या कारभारातून बाहेर पडून आता डिजिटल फायबरच्या स्पीडने होणार आहे। हे बदल सर्वसामान्यांच्या आयुष्यात किती वेग आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तंत्रज्ञानाची ही वारी महाराष्ट्राला देशातलं पहिलं AI रेडी राज्य बनवण्यासाठी सज्ज झालीय। बदलत्या काळासोबत प्रशासन बदलतंय ही सुखावह गोष्ट आहे, पण हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या शेवटच्या रांगेतील माणसाचा प्रश्न सोडवेल तेव्हाच या वारीचं सार्थक होईल। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।